श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये सर्व भगिनी आणि बंधू यांचं स्वागत आणि अभिनंदन आहे. आजची जी सेवा आहे ती 7 वारांना आपण श्री स्वामी समर्थ यांची सेवा कशी करायची आहे. हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे आपल्यास माझे व्हिडिओ पाहता येतील. श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट स्वामी हे कडक दैवत आहे. ते सहज पावत नाही तर आपल्या भक्तीची कसोटी बघतात. श्रद्धा, प्रेम, संयम, विश्वास, निस्वार्थता ही स्वामींची आवडती आहे. भक्त हो, तुम्ही फक्त स्वामीमय बना आणि बघा, स्वामींची कृपा आणि आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. श्री स्वामी हे भक्त समूहाचे जागृत दैवत होते. त्यांचा भक्तिमार्ग हा साधा, सरळ, सोपा आणि स्वार्थरहित होता. स्वामींनी भक्तांना जीवनातले प्रश्न सोडून अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं महान कार्य केले. स्वामींचा भक्तिमार्गेत अंधश्रद्धेला काहीच जागा नव्हती. त्यांनी भक्तांना अंगारा आणि धूपरायापासून दूर ठेवले होते. त्यांना भक्तांना खर्चात पाडणे बिलकुल आवडत नव्हते. श्री दत्त हवे असल्यास स्वामी समर्थांना शरण जा. जर आपल्याला दत्त हवे असतील तर श्री स्वामी समर्थ यांच्या शरण जा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. श्री स्वामींची 7 वारांची उपासना आपण कशी करावी, हा जो आजचा व्हिडिओ आहे हा ह्याच्याकरताच आहे की श्री स्वामी यांची उपासना आपण करतोच आहे. पण जर आपण 7 वारांना श्री स्वामी समर्थांची उपासना केली तर त्यांचे जेवढे स्तोत्र आहे, जेवढे पण आपल्याला चालणारे मंत्र आहे ते आपण पूर्ण करू शकू. म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवला आहे की प्रत्येक घरामध्ये श्री स्वामी समर्थ आहे. सगळ्यांनी श्री स्वामी यांना गुरु मानलेलं आहे. तर आज आपण ही त्यांची उपासना पाहतोय की 7 वारांना कशी करायची. रविवारी स्वामी समर्थ अष्टक 1 हे स्तोत्रचं पठण एकदा करायचं आहे. मंत्र आहे श्री स्वामी समर्थ नमः. हा मंत्र आपल्याला 21 वेळा जपायचा आहे. तर ही रविवारची सेवा झाली. सोमवारची सेवा आहे स्वामी समर्थ अष्टक 2 एकदा पठण करायचं आहे आणि मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः. हे 21 वेळा आपल्याला जपायचं आहे. मंगळवारची सेवा आहे स्वामी समर्थ स्तवन. हे स्तोत्र जे आहे ते एकदा पठण करायचं आहे आणि मंत्र आहे ओम स्वामी ओम. हा मंत्र आपल्याला 21 वेळा जपायचा आहे. बुधवारची सेवा आहे स्वामी समर्थ अष्टोत्तर नाम स्तोत्र. स्वामी समर्थ अष्टोत्तर नाम स्तोत्र आहे. हे एकदा पठण करायचं आहे. मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः. हा मंत्र आपल्याला 21 वेळा पठण करायचा आहे. गुरुवारचा जो सेवा आहे, जे मंत्र आहे, स्तोत्र आहे, अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र एकदा म्हणायचे आहे. मंत्र आहे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे 21 वेळा आपल्याला जपायचं आहे. शुक्रवारची जी सेवा आहे स्वामींची, त्याचे जे स्तोत्र आहे स्वामींचे माला मंत्र स्तोत्र, हे एकदा पठण करायचं आहे. स्वामींचे माला मंत्र स्तोत्र जे आहे ते एकदा पठण करायचे आणि मंत्र आहे ओम स्वामी समर्थ ओम. हे 21 वेळा आपल्याला जपायचं आहे. जी शनिवारची सेवा आहे ती आहे स्वामी अथर्वशीर्ष स्तोत्र. स्वामींचे जे अथर्वशीर्ष आहे ते एकदा पठण आपल्याला करायचे आहे आणि 21 वेळा जे पठण करायचं आहे ते आहे भगवान श्री स्वामी समर्थ. हे आपल्याला 21 वेळा
पठण करायचे आहे. भाव तेथे भक्ती. स्वामी समर्थांनी जी तुमच्या अंतःकरणात बसती. भाव तेथे भक्ती. स्वामी समर्थांची तुमच्या अंतःकरणात बसती. तुम्ही मनात काही न आणता रोज तुमच्या कामातून सवड मिळेल तशी स्वामींची पूजा अर्चना, जप, नामस्मरण करावे. त्यासाठी खूप वेळ देता नाही येते, खर्च करता नाही येते, तर म्हणून काही पण वाईट वाटून घ्यायचे नाही. काहीच कारण नाही की आज मी हे नाही केलं, ते नाही केलं, ही गोष्ट मनात आणायची नाही आहे बिलकुल. किंवा स्वामी आपण जास्त वेळ पूजा करत नाही म्हणून नाराज होतील, हे पण मनात बिलकुल आणायचं नाही आहे. स्वामींची भक्ती श्रद्धाने करा. स्वामी तुमच्या प्रेमळ भावाचे भुकेले आहे, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवून आपल्याला सदैव स्वामी भक्ती करायची आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांना जे मनापासनं भक्ती करेले, जे बिलकुल निस्वार्थ भक्ती करेले, त्यांना श्री स्वामी समर्थ नक्कीच पावतील आणि त्यांना प्रचिती पण येईल. म्हणून मनामध्ये हे ठेवा की मी निस्वार्थ भक्ती करून राहिलोय आणि श्री स्वामीराया माझ्या पाठीशी आहे. ते म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा है. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ज्याच्याने माझे पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहता येतील. म्हणून मनामध्ये आणून ही 7 वारांची सेवा करा, जेणे की तुम्हाला नक्कीच ह्याचा प्रसाद मिळेल, भक्ती मिळेल आणि श्रद्धा मिळेल. श्री स्वामी सेवा सतत चालू राहू द्या. मी हे जे स्वामी सेवा आहे 7 दिवसाची, हे डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि ज्यांच्याकडे श्री स्वामी समर्थ अष्टक 1 नसेल त्याच्याकरता मी एक व्हिडिओ बनवून राहिले. तो व्हिडिओ पण आपण नक्की पहा, जेणे की आपल्याकडे श्री स्वामी समर्थ अष्टक 1 येईल आणि आपण पठण करू शकाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.